वैभव मंडळ आपला आभारी आहे, मनापासून धन्यवाद. आशीर्वाद नाही आणखी जिलबी मागव. आशीर्वाद काय करतो? आशीर्वाद. चला आपलं काम झालं. आता भरतेत बरोबर ते पैसे भरते, नाही तर ते भाडे खाते. आपल्याला काय करायचं? कड टोचल्यापासून काहीतरी गाणं म्हणता होते. तर मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. आणि आज मी काल नवीन आलेलं शर्ट घातलंय बघा. कसं वाटेल ते तेवढं नक्की सांगा. हे 1 मिनिट तर ना असा पुढचा हात काढणे कॅमेराचा. पण हे असं हे मोठाला घालायचं सवय नाही ना. हे काय म्हणते त्याला अजून श्रीधरांची लागत असते त्याला. हे घेणंच फक्त एवढं वाटायला. बाकी कसं दिसायला तुम्ही मला सांगा. भारी वाटायला तू 1 नंबर. आणि आपला तर धकत राहील. पण आपले आजूबाई बघून घ्या मित्रांनो, एकदम काळे सावळे पण लय भारी, एकदम कडक. ह्याच्यामध्ये आपले आजूबाई पण रेडी झालेले आहेत. तर चला आपण आता बाहेर जाऊ. वैभव इकडे झोपलेली ती झोपलेली. जान उठ ना. चष्मा घाल चष्मा. कोण आलं तर इकडे दाखवा, ब्लॉग दाखवा. आपला ब्लॉग बघ नसते मित्रांनो इकडं. आणि हे हरण बघायचं झोपलेलं आहे. हे हरण उठ ना. 4 फोन लावलेत हरण. माणसाला जेव्हा बोलायला ब्लॉगर बाहेर मला कुठं मुंबईला बोलवलं भेटायला, मी तिकडे जायला तर तुझ्याकडे आलो. तो हसला काऊन हे सांग पहिले. मला सांग पहिले हसला काऊन. बघ त्याच्यावर किती फोन लावलेत बघ. हे मोठे माणसं मित्रांनो, फोन ना गरीबाचा दिवस फोन पण लागत नाही. ते मित्रांनो आपला किरण बाहेर रेडी झालेला आहे बघा. तर कुठे जायचं किरण आता आपल्याला? आता आपल्याला नीट इथून मारुतीला जायचं. नीट इथून थेट मारुती बात किरण भाई कोण जिलबी भाज्याचा आस्वाद घेऊ आपण. किरण भाई आजच्या जिलबी भाज्या स्पॉन्सरशिप आहे का नाही? गोड खायला सांगितलं नाही आम्हाला डॉक्टरने आजूला मला. आम्ही दोघं भजे खाऊ. कोण भजे? भजे खाऊ. जिलबी कॅन्सल भजे. चल बस मागे बस. फिक्स आहे का? तू मागे बस. फिक्स आहे का सांग आधी. बस. मुकरू नको बरं का. बघ व्हिडिओ काढून ठेवलाय. मुकरू नाही, मुकरू नसते रे. जुबान पैसे मुकर मधला का? वैभव आणला आम्हाला भंजी मारायला. वैभव कायच तू बदलायला, तू जबान पासून मुकरायला. ड्रेस घेतले तर वैभव ना खाऊ घाला आम्हाला. प्रत्येक वेळेस आम्हाला स्पॉन्सर. शर्टाची पार्टी माझ्या कोण दिली होती? आमच्याकडे स्पॉन्सरशिप असते. चल होय पुढे. मी नाही मामा ह्याच्याकडून पैसे घ्या बरं का. आधीच सांगायचं मित्रांनो, किरण भाई आम्हाला मस्तपैकी जिलबी भजे खायला आणले. मित्रांनो हे बघा कसे स्पॉन्सर एकटे बसले आज मस्तपैकी. आज मस्तपैकी धन्यवाद वैभव. धन्यवाद किरण भाईला. मित्रांनो मी खाणार नव्हतं, पण वैभवनं स्पॉन्सरशिप दिली म्हणल्यावर चला जाऊ द्या म्हणलं. आता कुठं नको नाराज करायचं. तुला चाबरा आहे. सकाळी मला उठून एवढं मला तेच म्हणलं प्लॅन आहे काहीतरी. मला वाटलं वैभवचा त्याच्यानंच एवढ्या लवकर उठतोय. टेन्शन घेणार आहे सर्व काही. या येत असतात आले बघा आमचे अरे दुसऱ्याची काय करा. मित्रांनो मला असं पटत नाही बघा. जुबान दिली तर मग ती पूर्ण करायची ना. जुबानच द्यायची नाही. बरोबर आहे. हे काय म्हणलं ब्लॉग मध्ये? मित्रांनो आम्ही जुबान नव्हती दिली. बोला फोन टायला नाही मला ते त्याला जुबान दिलं म्हणजे त्यालाच. आपले वोटर कोण आहेत? मित्र. हे बघा आले बघा आपले जिलबी भजी आले आपले. दाखव मामा. हे मित्रांनो या. तिथं मला खाऊ घातली खाली नसेल. मित्राला खाऊ घालतो. जिलबी भजे. हे 2 जिलबी भजे तुला, हे 2 जिलबी भजे तुला, आणि हे 2 जिलबी भजे मला. मित्रांनो सुरुवात करू आपण पहिले भाज्यापासून. सुरुवात हो जाए कुछ मीठे से. भजे तर थोडे लागले थोडे. जिलबी घेऊन सकाळ एवढे पुढे येणार आहे ह्याच्याकडे. गाई तुम्ही बी एक वेळेस खाऊन बघा. वैभवनं दिलेली भिजली स्पॉन्सरशिप केलेली जिलबी भिजली म्हणून एवढी. वैभव नाही किरण ना रे. इथं आणले कोणी? बघ तुला आवाज आला. कोण करत की तुला ब्लॉग
या मित्रांनो तुम्ही खायला, पण पैसे फिरकून घ्या. हा. एकदम एक नंबर. कसं वैभव मंडळ आपला आभारी आहे, मनापासून धन्यवाद. आशीर्वाद नाही, आणखी जिलबी मागव. आशीर्वाद काय करतो? आशीर्वादात बोट नाही. जिलबीला पोट भरणार आहे. तो ठेवले ती. हे बघा वैभव नाही, हे बघा आमचं हे सगळं क्लिअर. आजूबाजूचं मग साफसफाई सगळे भजे मायाच्या टाकले. मिरच्या हे असं असतंय काय? लयच गोड आहे, आधीच गोड खायला आहे, मिरच्या खायला. मजा खवायला माहिती का मित्रांनो, मिरच्या प्लस भजे खाली जिलबी खाल्ल्यावर. मित्रांनो चला आपलं काम झालं. आता भरतेच बरोबर ते पैसे भरते, नाही तर ते भाडे खाते. तिथे आपल्याला काय करायचं? आपला खाल्ला, आपण आपलं पुढे आलो. मित्रांनो आता भरते नसता भांडे खाते ना, आपल्याला काय काय चुकीचं? तू चुकीचं आहे. तू मला आता मी पैसे भरतो. आम्ही म्हणलोच नव्हतो, इथे बघा ब्लॉग मध्ये बघून घ्या तुम्ही. आधी आपण आजूबाईला बघावं लागले, दाखवलं झाले आजूबाईसोबत. मी असं ब्लॉग मध्ये बघत राहा, आम्ही दाखवतो बरोबर तुम्हाला काय कुठं काहीतरी. आता बघा काहीतरी होणार आहे. काहीच होत नाही मित्रांनो. किती काय करू किती शर्ट आणले तर नाही, शर्ट नाही. शर्ट मजा नाही रे यार. मुद्दाम शर्ट घालाय आणले तर मित्रांनो बाकी ना आता प्रूफ किती शर्ट आणलेत म्हणलं. ते बोलते शर्टच होत नाही. हे किरण दादा आमचं गाणं म्हणणार आहे, अंजनीच्या सुता. काय टोचलं नाही. आवाज कडक टोचलं रे, बघ ना. टोचली म्हणे आता गाणं. कडक टोचल्यापासून काहीतरी गाणं म्हणता होते. अंजनीचा सुता. उत्कृष्ट गायक आमचे गाणं म्हणण्यात आहे. तुम्ही बघू शकता, तब्बल मारुतीच्या मंदिरामध्ये किरण दादा पाया पडाय आलते आणि ते म्हणले की मी गाणं सादर करतो. मित्रांनो तर तुम्ही माफ करा, साखर राहू दे मग, जाऊ दे. नाही मंदिर आहे म्हणायला ते, तू काऊन राहू दे करायला. मग ते नको म्हणायला. नाही मन आजबा मन आता गाणंच म्हणतो आता. एक तू गवळण त्या दिवशी ती गाणं गायचे. काय तुमची इशारे सुरू येत. फुकटचा खाल्ल्यावर गाळा बसत येत ना. पैसे दिलेत भाऊ, पैसे मोजले तर पैसे फुकटचं खाल्ल्या तुझ्या घाता वहिनी काय? फुकटचं खाल्ल्या घाता माहिती कोणाला? माझा आवाज बसला नाही, कारण की मी पैसे भरले ते. किरण दादासाठी आजूबाई गाणं म्हणत आहे का? वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. बघा म्हणजे द्याला इथं पण धोका दिला असता. काल तर काल शर्टाला, वैभव भयासाठी मी गाणं म्हणत आहे. काल शर्टाला पण धोका दिला असतो, आज पण दिला. बघा तारचं दवडर का कोणतं ऑफ शोल्डर असं काहीतरी. ऑफ शोल्डर नाही अरे आहे ना काहीतरी. ढबळंग शर्ट, ढबळंग आपल्या ह्याच्यात ठेवून दिला. बघा मित्रांनो मी या ढबळंग शर्ट कसा दिसायला. ढबळंग शर्ट घालून आमचं जान बाहेर आलेली आहे. ऑफ शोल्डर म्हणते त्याला. ऑफ शोल्डर. मित्रांनो कटिंग खूप वाढली आहे माझी, पण कसं माझी नाही, केस वाढवायची. तुझ्याच जाग्या बोलतोय मी. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर. बोलणं पुढचं जान. अरे सारखा मध्ये या सारखा घाबरल्यासारखा. आता हे ब्लॉग मध्ये टाकणार मित्रांनो मी. आज कळालं मला कोण मोबाईल कोण परा आहे. करू द्या. माझ्यासाठी आम्ही गाणं डायरेक्ट बोलतो मित्रांनो, आम्ही डायरेक्ट बोलतो. समोर बघा आजूबाई नाही तर आपण डायरेक्ट. मला म्हणला शिव्या द्यायचं नाही, काय नाही मित्रांनो. ही शिवी नव्हती, हे गाणं आहे आमचं गाणं. पण हे ब्लॉग मध्ये येणार उद्याचे आजूबाईला ते शब्द व्यक्त करू द्या. गाणं विसरलं काय दिसतंय ना.
मित्रांनो मी वैभव साठी गाणं म्हणणार आहे. वा 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 वा. दिल दिया है जान देंगे हे वैभव तेरे लिए. आता काही पण म्हणून फायदा नाही मित्रांनो. आधी सगळं पहिलं जे माणूस म्हणते ते खरं असतंय. नाही मित्रांनो असं शक्य नाही. आणि गायक अजय भाऊ आणि वाद्य किरण पाटे यांनी दोघांनी दोघांना मिळून वैभवसाठी गाणं एक भारी गाणं म्हणलं आहे. त्यासाठी सर्वांचे आभार आभार आभार. तुम्ही आमचं गाणं ऐकलं म्हणून. कोणी पण मित्र असेल कोणी पण जगामध्ये, पण हे मित्र नाहीये हे मला नक्की माहिती आहे. मित्रांनो सगळ्यात जास्त ह्याचा मित्र आहे. गाडी चाळी करतो गाडी काही आम्ही ब्लॉग मध्ये आलो नाही पाहिजे. काय आलं नाही पाहिजे. शिव्या द्यायला मला शिव्या द्यायला तर काऊन आला पाहिजे येणार. आपल्या त्या नवीन पार्टिशनच्या समोरच उपोषणाला आयडी बंद. किरणची एकदा तुम्ही दाढी बघू शकता. राहिलंय बघा मित्रांनो. असं काय चॅलेंज आहे? हसायचं नाही का? हसायचं हे हसलं तोंड बंद कर रे. तसं नाही म्हणले हसू येत आहे. अरे तोंड तर बंद कर ना. असं कते हसू नको. ती अग्नि परीक्षा भाई आज अग्नि परीक्षा. पिशवी माफ म्हणतो अजून हसलं 5 मिनिट. हो मी माफ करतो मग तुला. हे हसायला तू तोंड अरे एकदम असं बोला नॉर्मल. तोंड सिरियस नॉर्मल नॉर्मल आपल्या चर्चा चालू द्या, गप्पा चालू द्या. नाही 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 काहीच तुला कोणीच काय बोलणार नाही. आम्ही आमचं बोलणार. हा पण तुम्ही बोला. तो हसत नाही फक्त. काय अजून तू फुकट जिबी भजे खायला पैसे भरी ना काय नाही. लाज वाटेल तुला. चालेल हे काय अर्थ आहे याला. बाहेर कुठे हसलो. चार टाकून अरे याला हे ना म्हणून शुगर होईल. चार टाकून देऊ नये. लेवल होती मीठ शुगर प्लस मीठ लेवल होती ना. चार नका देऊ. कंट्रोल इकडून गुदगुद्या नाही करायच्या मग अशा. कोण काय करत नाही. हे काय म्हणले आता जात खाय कोण खायला बे अजून मला जर जर राहतो ना. जर खाल्ला असता तू चालू मीठ खायला झाला. याची मीठ खावा. लोकांचे शब्द जैरासारखे लागायची मीठ खावा लागलं. एक चिमट आधी खाल्लं सगळं आल्याच खाल्लं. कटापकटी झाली. थोडस खायला तोंड वाटलं करायचं नाही. बस कटापकटी होती. खायला ना थोडस एक्सप्रेशन काही द्यायचं नाही. हा हा एकदा हा काय होत नसतं रे. हा आजूसाठी काय रे. आवडीन का नाही. इतक्या वेळ नसतंय बे. जाऊ दे हे काय ऐकणार. मित्रांनो बघा हे आय नाही करायचे तुम्हाला दिसायलंय. पण मित्रांनो जर दिलं तर जर खायला पाहिजे. हे साधं मीठ खाईन झालंय. काय करतो मी सकाळपासून ऑब्झर्व करायला मित्रांनो. मी झोपेत होतो चांगलं. झोपेतून पण उठवलं. झोपेतून उठवल्यानंतर तिथं पुन्हा बेजार गेलं. जिलबीवाल्याचे आपण चहावाल्याचे तर बेजार. यांनी मला आज बेजार करायचं ठरवले वाटतं. झोपलं तुझी झोप पाहिजे 10 वाजेपर्यंत. 10 वाजेपर्यंत कोण झोपतंय. सकाळी 4 वाजता उठलेलो मी. काल 1:30 वाजता उठलो होतो मित्रांनो. सकाळी 4 वाजता उठलोय भाऊ. व्यायामला गेलोय. व्यायाम करून आलोय. पुन्हा प्राणायाम केले घरी आल्यावर. जेवण केलंस काय. जेवण पण केलं. ह्याला केलं काय आला काय आला जाऊन आला काय आला बाहेर. काय आला सांग. बाहेर बाहेर 2 hours later. तर मित्रांनो आता आमचं दुपारचं जेवण सुरू आहे. आणि जेवण करताना आम्ही आपलाच ब्लॉग बघायलाच बघा. इतक्या दिवस दुसरा तर बघत होतो पण आता आपला ब्लॉग बनवला तर मग आपलाच बघायचा मस्तपैकी. बरोबर नाही किरण. किरण हरण मी जेवताना बोलत नाही मित्रांनो. पण हे 2 शब्द बोललो. आजू बरोबर आहे नाही. आजू भैया हे दाखव हे दाखव याच्याबद्दल माहिती दिली. हे कोल्हापूरचा आचार आहे मित्रांनो. तुम्ही हे दुसराच फालतू गप्पा मारतात. आता जे विचारलं ते बरोबर आहे नाही ते सांगा. रोज माहिती यायला दाखविलं मित्रांना. जे नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर करणं गरजेचं आहे. अरे पण जे विषय सुरू आहे त्याच्यावर आधी बोला ना. लोक खाण्याकडे बघत. लोक खाण्याकडे बघत आपल्याकडे नाही.
आता दुपारचे 3 वाजलेत आणि मी आता थोडा झोपतो. 1 hour later. तर मित्रांनो माझी झोप झालेली आहे आणि बाहेर बघा तुम्ही कसा पाऊस पडायला आहे तर. आणि मी मस्तपैकी गऱ्याचा लाडू खायलो बघा मस्त. मित्रांनो सगळीकडे पाऊस पडायला आहे बघा, पण ह्या पोराला काय करमन झालं हे म्हणतंय ये म्हणला इकडे घराकडं. त्याला म्हणाले बाबा पाऊस थांबू दे जाऊ मग नंतर. ते म्हणते नाही आताच ये. आलो मग सांगा तर गावात लागत पाऊस आता वैभव आता भजी जिलबी खाऊ घालणार. बस भजे जिलबीच काय आता. बसून बसून तर लईच बोर होऊ लागलं पाऊस यायला म्हणून. म्हणलं ये लवकर. बघू शकता मित्रांनो कसा हसायला वैभव. तर मित्रांनो आता एवढ्या पावसामध्ये आम्ही जायलोच बघा मस्तपैकी काहीतरी चहा घ्यायला जायचे ना. चहा घ्यायचा मस्तपैकी गरमागरम चहा घेऊ. आणि पावसानं सगळी म्हणजे पॅन्ट ओली झाली बघा. दाखव बरं त्यांना पॅन्ट दाखवायला दिसायची का. सगळे पॅन्ट ओली झाली मित्रांनो. तरी पण आजीबाईसाठी यमाला धोका देऊन येऊ शकते वैभव ते चहा प्यायला. तर काय चिल्लर गोष्ट आहे. चला आम्ही निघालो आहोत. असं गार लागले मित्रांनो तुम्ही बघू शकता. पावसाचा तणतणीत पावसाचा वर्षा होत आहे. पाऊस लय खतरनाक पडायला आहे मित्रांनो बघा. चलो सोड ना क्लास सोडून दे. छत्री ओढत. तर चला मित्रांनो मस्तपैकी चहाच्या हॉटेलवर भेटू. बारिश गिर रहे हैं और तुम हमारे साथ हो. बस इसी तरह जिंदगी भर तुम हमारा साथ दो. वाह 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 वाह. इंशाल्लाह तेरे को नहीं आला यार अजून बोलूया. चला आता चहा नंबर 1 ए यार छत्री बंद करायची. तर आपला आजीबाई तर छत्री बंद करायला मित्रांनो. हो कोणता मोन्या गो चहा प्यायला म्हणणार मोन्या कसते. नको दादा आम्ही खातो. झालं ना. मोया को देखील चहामध्ये खायचं बघा मित्रांनी. असं कोणता इशारा गरम गरम नाही गार गार पाऊस त्याच्यामध्ये गरम गरम चहा. तर मित्रांनो आता संध्याकाळचे 9:30 वाजलेत आणि अजून काय पाऊस थांबला नाही बघा मगापासून. आणि आता सध्या तर लाईट पण गेली आहे. आम्ही जेवण करू लागलो तर माझ्यात लाईटच गेली. तर आजच्यासाठी एवढंच. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तेवढं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या आजच्या व्हिडिओला नक्की लाईक करा.